ते हाती घेतल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या आंदोलन हे निर्णायक स्वरूपात कडे वाटचाल करत असताना मुंबईमध्ये या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आणि त्या ठिकाणी बैठक झाली, चर्चा झाली आणि 30 जूनला कर्जमाफी देण्यात येईल असं त्या आंदोलनाचं फलित घेऊन हे नेते समोर आले. एकीकडे या आंदोलनकर्त्यांकडून आम्ही जिंकलो असा कांगावा करत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही. खुद्द जरांगे पाटलांनी सुद्धा तसं विधान केलं किंवा पुन्हा फडणवीस सरकारने या आंदोलनकर्त्यांना फसवलेलं आहे, त्यांची दिशाभूल केलेली आहे. आणि मग यातच बच्चू कडू आणि हे त्यांचे जे काही सहकारी असतील आंदोलनकर्ते तर हे मॅनेज झाले, हा सूर लावला जाऊ लागला. आणि ते मॅनेज कसे झाले यावरची तथ्यच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुराव्यासह शोधणार आहोत, सांगणार आहोत. सोशल मीडियावर तुम्ही काही पोस्टही बघितल्या असतील की ज्या वेळेस रविकांत तुपकर वगैरे किंवा बच्चू कडू ही जी मंडळी विमानतळावर जात होती किंवा त्या ठिकाणी त्यांच्या जे काही बॅगा होत्या, तर बऱ्याच जणांनी हा प्रश्न उपस्थित केला होता की ह्या बॅगा नेमक्या एवढ्या मोठ्या कशासाठी चालवलेल्या आहेत. अनेकांना तसा संशय आला होता आणि हे आंदोलन कशा प्रकारे मॅनेज झालं याबाबतची सर्व तथ्य आपण या व्हिडिओतून उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, पहिली गोष्ट, जे आंदोलन झालं तर आपण असं म्हणतो की बा शेतकऱ्यांची कुठलीही जात नसते, शेतकऱ्यांचा कुठलाही धर्म नसतो, शेतकऱ्यांचा कुठलाही पक्ष नसतो, फक्त शेतकऱ्यांची अस्तित्व केवळ आणि केवळ एक वेदना आणि कोरडा आकाश. आणि मग या आकाशाकडे पाहून शेतकऱ्यांच्या भोळेपणाचा फायदा घेत, शेतकऱ्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेत, शेतकऱ्याची ज्याला आपण असंही म्हणायला हरकत नसावी की शेतकरी कुठेतरी अगतिक बनतो, त्याला लाचार बनवलं जातं या व्यवस्थेकडून. आणि मग ज्यावेळेस तो त्रस्त होतो, कासावीक होतो, तर त्यावेळेस कुणीतरी त्याचे प्रश्न हाताशी घेऊन त्याच्या बाजूने उभा राहतो आणि त्या शेतकरी इतका साधा भोळा असतो की त्याला वाटतं की हाच आपला देव आहे, हाच आपला खरा रक्षण करता आहे. आणि मग शेतकरी ठामपणे त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या पाठीमागे उभं राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र शेतकरी एकीकडे त्याची कुठली जात नसते, धर्म नसते, पक्ष नसतो, गट नसतो, हे वास्तव सांगत असताना दुसरीकडे ज्या गावखेड्यात आपण शेतीमातीशी नातं ठेवून जगत असतो, वागत असतो, तर त्या गावखेड्यामध्ये जर 80% शेतकरी राहत असतील तर तेच शेतकरी वेगवेगळ्या गटातटात, पक्षात, वेगवेगळ्या झेंड्याखाली, वेगवेगळ्या दांड्याखाली हे विखुरलेले असतात. ही एक वास्तविकता आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की बच्चू कडू कसे मॅनेज झाले किंवा त्यांना कसं मॅनेज केलं गेलं, ही एक अतिशय साधी, सरळ आणि सोपी गोष्ट आहे. कारण त्यांना मॅनेज करणं फारसं अवघड नव्हतं. कारण इथला जो आयटी सेलचा जो काही मीडिया आहे तो खूप स्ट्रॉंग आणि प्रभावी आहे. परंतु तुम्हाला 1-2 वर्षाच्या आधीचं पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन आठवत असेल, जे प्रदीर्घ काळापर्यंत चाललं आणि जवळपास 700च्या आसपास शेतकरी त्याच्यामध्ये शहीद झाले. एमएसपी आणि इतर विषय घेऊन ते शेतकरी ज्यावेळेस दिल्लीच्या सीमेवर आंदोलनासाठी बसले होते तर त्यांचा मोर्चा अडवण्यात आला होता, त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारण्यात आले होते, त्यांच्या रस्त्यात खिळे सुद्धा ठोकण्यात आले होते किंवा त्यांच्या त्या आंदोलनामध्ये गाड्या सुद्धा घुसवण्यात आल्या होत्या. आणि एवढंच काय की त्यांना आतंकवादी असंही म्हणायला इथल्या व्यवस्थेनं मागे पुढे पाहिलं नाही. मग आता हे आतंकवादी, ते शेतकरी जर आतंकवादी होते तर आता हे आतंकवादी कुठे गेले? मग आता या आतंकवाद्याचे उपद्व्याप का होत नाहीत? तर या शेतकऱ्यांना, जो जगाचा अन्नदाता आहे, पोशिदा आहे, तर इथल्या सरकारने, इथल्या व्यवस्थेनं त्यांना खलिस्तानी आतंकवादी म्हणून त्यांचं या माध्यमांनी चर्चा केली होती. आणि त्या पोस्टला फॉरवर्ड करणारी तुमची आमचीच मुलं कुठेतरी होती. या आयटी सेलच्या नादात लागलेली, भक्त बनून आंधळी झालेली तुमची आमची मुलं या पोस्ट फॉरवर्ड करत होती. तुम्ही अण्णा हजारेंचं नाव ऐकलं असेल. अण्णा हजारेंच्या बाजूने जर एखादी पोस्ट तुम्ही चांगली त्यांची स्तुती करणारी टाकली तर त्याच्या खाली, त्या पोस्ट करणाऱ्याच्या खाली कॉमेंटच्या हजारो शिव्या येतील. कारण अण्णा हजारेला दुष्ण देणारे आणि वाईट समजणारे या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर त्यांची देशामध्ये, पूर्ण देशामध्ये तशी प्रतिमा निर्माण केलेली आहे की अण्णा हजारे हे कसे दलाल होते, अण्णा हजारे कसे भ्रष्ट होते. ज्या अण्णा हजारेंनी 2001 साली एक आंदोलन हाती घेतलं की माहितीचा अधिकार आणि दप्तर दिरंग्याच्या विरोधात अण्णांनी उपोषण केलं आणि त्यावेळेच्या महाराष्ट्र सरकारला 2002 साली माहितीचा अधिकार अधिनियम हा लागू करावा लागला महाराष्ट्रासाठी. आणि तो अधिनियमाचं प्रारूप तयार झाल्याच्या नंतर मग 2005 मध्ये तो अधिनियम केंद्रानं सुद्धा स्वीकारला किंवा त्या केंद्राला सुद्धा स्वीकारावा लागला. दप्तर दिरंगाई कोर्टाच्या जे काही निर्णयाबाबत डिले होतात तर याबाबत अण्णा हजारेंनी सातत्यानं आवाज उठवला आणि 2013-14 मध्ये त्यांनी ते दिल्लीचं रामलीला मैदानावरचं आंदोलन हाती घेतलं. त्याच्यामध्ये
त्यामध्ये ते रामदेव बाबा वगैरे मंडळी होती, ही सगळीच मंडळी होती. मग त्यांना स्पॉन्सर करणारे कदाचित भाजपवाले असतील, आणखीन कोणी असतील, किंवा अण्णाचं ते आंदोलन चुकलं असेल, त्या आंदोलनाचा भूमिका चुकली असेल. मात्र अण्णा त्या आंदोलनाच्या माध्यमातून कुठेही राजकारणात गेले नाही. उलट केजरीवाल आणि त्यांच्या सोबत असलेली बाकीची लोक मंडळी राजकारणात गेली. केजरीवालच्या बाजूने वेगवेगळे मतप्रवाह आहेत की त्यांनी दिल्लीमध्ये सुधारणा केल्या नाही केल्या. विदेशी वर्तमानपत्रांनी त्यांच्या शिक्षण व्यवस्थेची दखल घेतली. मात्र त्या सिसोदियांना जेलमध्ये पाठवण्यात आलं, केजरीवालांना जेलमध्ये पाठवण्यात आलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस त्या शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हातामध्ये फलक घेऊन वी मिस यू सिसोदिया असे भावनिक फलक हातामध्ये घेतले, तर इथल्या सरकारी व्यवस्थेनं तिथल्या मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासनाच्या विरोधात सुद्धा गुन्हे दाखल केले. हे आपण ह्या गोष्टी विसरून जातो कुठेतरी. आणि शेतकऱ्यांसाठी जेवढे जेवढे नेते आंदोलन करायसाठी किंवा त्यांच्या बाजूने उभे राहिले, तर त्यांना संपवण्याचं कामच इथल्या व्यवस्थेने केलं. काही आंदोलनाचं नेतृत्व करते बेमान झाले, ते बेमान निघाले की शेतकऱ्यांचा फलक हातात घेऊन मग त्यांनी सहानुभूतीच्या बळावर राजकारणात प्रवेश केला आणि शेतकऱ्यांना विसरून गेले, शेतकऱ्यांचे प्रश्न विसरून गेले. मात्र आज अशी स्थिती आहे की गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांची बाजू घेऊन कोणी बोलायला तयार नाही, शेतकऱ्यांचा झेंडा घेऊन कोणी समोर व्हायला तयार नाही. आणि अशी अवस्था झालेली असताना मार्केटच्या बाहेर ज्यावेळेस तुम्ही बाजार समितीमध्ये तुमचा माल विकायला घेऊन जाता, तर माल विकायला घेऊन गेल्याच्या नंतर ज्यावेळेस तिथं व्यापारीची पोती ही अनेक ठिकाणी ओट्यावर पडलेली असतात आणि शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर पडलेला असतो, की जी बाजार समिती शेतकऱ्यांची असते तिथं ते अचानक पाऊस होतो आणि पावसात ते शेतकऱ्यांचा शेतमाल वाहून जातो. तर ना त्याला नुकसान भरपाई मिळते ना काही मिळतं. त्या पाण्यासोबत त्याचे अश्रूही वाहून जातात, त्याच्याविषयी कोणीच आवाज उठवत नाही. आणि एन प्रकारे एखादा कोणी पत्रकार ते माध्यमात समोर आणण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याच्या बाजूने कोणीच बोलत नाही. 2001 साली स्वतःला शेतकरी नेते म्हणून घेणारे प्रकाश पोहरे, जे देशोन्नतीचे मुख्य संपादक आहेत आणि किसान सभा किंवा वेगवेगळ्या समग्र विकास आघाडी अशा त्या संघटना स्थापन करून त्यांनी सर्वप्रथम शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न हा दैनिक देशोन्नतीच्या माध्यमातून उजागर करायला प्रयत्न केला. त्याच्या आधी बरीच आंदोलन झाली. 1970च्या दशकापासून कापूस आंदोलन झालं, एकाधिकारशाहीचं आंदोलन झालं आणि विदर्भ हा कापूस उत्पादक पट्टा असताना त्या दिशेनं विदर्भ जन आंदोलन समितीच्या माध्यमातून आंदोलनं झाली. ही चळवळ उदयाला आली. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे, समस्यांकडे सातत्यानं दुर्लक्ष होत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कुणीही लक्ष देत नव्हतं. तर शेतकरी नेते म्हणून प्रकाश पोहरे यांनी या शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न प्रथम उजागर केला. मग त्याच्यात बाबा राहुरकर असतील, राम कळसपूरकर असतील, पद्मश्री सुभाष पाळेकर असतील. तर सुभाष पाळेकर यांनी शेतकऱ्यांसाठी एक आंदोलन हाती घेतलं होतं. तुम्हाला कदाचित आठवत असेल नसेल माहित नाही, पण मी त्याचा साक्षीदार आहे की 7 दिवसाचं त्यांचं नैसर्गिक शेती, 0 बजेट नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण आम्ही घेऊन त्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार घेऊन गावागावात ते कार्यकर्ते पोहोचण्याचा प्रयत्न करत होते आणि ज्या वेळेस तुझं गावच नाही का तीर्थ हे सांगत शेतकऱ्यांना पटवून देत होते की नैसर्गिक शेती काय असते, 0 बजेट नैसर्गिक शेती काय असते, की जे आहे ते सगळं निसर्गातच आहे आणि आपल्याला बाहेरच्या निविष्ठा घ्यायची काहीच गरज नाही. उत्पादन आणि उत्पन्न यातील फरक जो असतो तो फरक समजावून सांगायला शेतकऱ्यांना या चळवळीच्या माध्यमातून सुरुवात केली. मात्र ही चळवळ हाणून पाडण्यासाठी, बंद पाडण्यासाठी या शिकलेल्या लोकांनी आणि इथल्या राजकीय व्यवस्थेने कुठलीही कसर बाकी ठेवली नाही. उलट त्यावेळेस दैनिक देशोन्नतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं की त्यांनी विरोध केला होता की मी 20 वर्ल्ड कपच्या बातम्या आम्ही छापणार नाही. आणि त्यावेळेस मग सानंदासारखे लोक त्याच्या पाठीमागे लावून दिले. त्याच्यानंतर देशोन्नती आकड्याच्याच बातम्या आकड्याचेच हे कसे छापते असा तो वाद उदयाला आला होता. आणि अवैध शावकारी बंद करण्यामध्ये देशोन्नतीची त्यावेळेसची मोठी भूमिका राहिलेली आहे. मला कुणाला मोठेपणा या माध्यमातून द्यायचा नाही किंवा कुणाचा मोठेपणा सांगायचा नाही, परंतु प्रकाश पोहरे यांनी त्यावेळेस ती आंदोलनं हाती घेतली होती. आणि ज्यावेळेस लोड शेडिंगचा प्रश्न उजागर झाला होता 2004-5 साली, तर त्यावेळेस तथागत गौतम बुद्धांच्या मूर्त्या हातात घेऊन शांततेच्या मार्गाने अकोल्यामध्ये प्रकाश पोहरे आणि त्यांच्या सहकार्यांनी आंदोलन केलं होतं. कोरोनाच्या काळामध्ये प्रकाश पोहरे स्वतः या लसीकरणाच्या आणि याच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. तुम्हाला आठवत असेल किंवा विसरले हे आम्हाला माहित नाही, पण ज्यावेळेस ते गौतम बुद्धाच्या मूर्त्या हातात घेऊन शांततेच्या मार्गाने त्यांना त्या वीज अधिकाऱ्यांना प्रतिमा भेट देण्यासाठी ज्यावेळेस रस्त्यावर आले, तर त्यावेळेस पोलिसांनी त्यांचं बॅरिकेड लावून ते त्यांचा मोर्चा अडवला आणि त्यांच्यावर लाठीचार्ज सुरू केला. शहरावाळा धावत असताना त्या तथागतांच्या मूर्त्या काही आंदोलनकर्त्याच्या हातातून पडल्या आणि त्याचं किती नंतर भांडवल झालं हे
तुम्हाला कदाचित आठवत असेल तर ते त्यावेळेचे वर्तमानपत्र चाळून बघा, की हे आंदोलनकर्ते जर कोणी आंदोलन हातात घेत असेल तर त्याची आंदोलन अशी संपवली जातात. अण्णा हजारे यांनी या देशासाठी माहितीचा अधिकार आणून दिला, दप्तर दिरंग्याच्या कार्यासाठी कायद्यासाठी लढा उभा केला होता. मात्र अण्णा हजारे आजही मंदिरात राहतात, त्यांच्या नावानं घर नाही, त्यांच्या नावाचं कुठलंही बँकेत अकाउंट नाही आणि आजही त्यांच्या कानांना ऐकू येत नाही, डोळ्याला दिसत नाही, बोलता येत नाही. आणि आम्ही मात्र त्या अण्णा हजारेकडून अपेक्षा ठेवतो. भारताची लोकसंख्या 140 कोटीच्या आसपास असताना मग एखादा अण्णा हजारे या देशामध्ये का तयार होऊ नये किंवा 100 अण्णा हजारे या देशामध्ये का तयार होऊ नये हा प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये कधीच निर्माण होत नाही. ही इथली वास्तविकता आहे आणि हीच इथली वस्तुस्थिती आहे. ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे. अनेक आंदोलनं अशी उभी राहिली, असे शेतकऱ्यांचे आंदोलन हाती घेणारे संपवण्यात आले. सुभाष पाळेकरांना